हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चाललेलो आहे इथं आपल्या कोकणामध्ये. तर आता वाजले 6. तर आपली बस येईल त्याची व्हिडिओ काढूया आता. सो माझा ब्लॉग स्किप करू नका, कारण की आपण 3 दिवसासाठी चाललो आहे फक्त. तर गाईज अजून आपली बस आलेली नाही, आपल्या अंघोळ झालेली आहे. तर आता सध्या आपण भाकरी बिकरी आणायला चाललेलो आहे. अजून बस येईल तेव्हा आपण व्हिडिओ काढूया. अजून सामान विमान बरंच भरायचं आहे बसमध्ये. आपण सनराईज बघता इथं मस्तपैकी. आता सकाळी लवकर उठून अंग बघता, जरा सनराईज बघायला भेटेल तुम्हाला. काही इथं आपली बस आलेली आहे आणि इथं आपलं सामान बी रेडी झालेलं आहे. ही आपली बस. बॅगी टाकायचं काम चालू आहे. निर्भय शेटवरती चढलेलं आहे. आपण निघलेलो आहे इकडं. नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे. अजून हे निर्भय वास भारी येते पण त्याला. नाश्त्याची तयारी चालू आहे आपली इकडे. भाजीने पाव द्यायला लावलाय. तर आता आम्ही अलिबागला पोहोचलेलो आहे. इथं आले एवढा बेकार वास सुटले. मच्छीचे एकदम बेकार वास. मच्छीचे आहे बी खात नाही, त्यांना इतका बेकार वास वाटत. ही नारळ बिल कशी टाकले बघा. आपण आता अलिबागला पोहोचलेलो आणि चाललेलो आहे बीचवर. आणि निर्भयचं बघू शकतो आपण काय चाललंय इकडे. इथं बीच बघतो आपण. आम्ही पटापट ते बसमध्ये आले आणि कपडे चेंज करून घेतलेले आहेत आम्हाला राईडवरती जाण्यासाठी. आपल्या भाऊनी सनस्क्रीन लावलेली इथं आणि खूप गरम होतं इथं. टेम्पो नुसतं पाय बी नुसतं असं गरम आपल्या बसमध्ये श्याम गरम होते. चल 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 निर्भयचा पाय ओलं झालं नुसतं. तर गाईस तुम्ही इथं बघू शकता माझी हालत काय झालेली अवस्था. जाम घाम फुटलेला इथं. असं वाटतं
तुम्ही बघू शकता इथं घाम आमचा बेकार परिस्थिती झाली. लवकरात लवकर जायला लागेल तिकडं. आपल्याला खूप गरम झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहे राईडसाठी. तर राईड आहे हे आपल्याला इथं 300-400 रुपयापासून स्टार्टिंग आहे एका माणसाची. तर जाऊया आपण पटकन राईडवर बसायला. आता आपण जाऊया राईडवर, राईड घेण्यासाठी. एकदम खुश झालेलो आहे मी खाली येऊन इथं बीचवर. कशाला चप्पलवरती घालतो? इथे येऊन जाम भारी वाटतंय. काय मस्त वाटतंय. निर्भय सनस्क्रीन धुवून निघली. इथं जॅकेट दिलेले आहेत राईडला जाण्यासाठी. आपल्या इथं राईड घेऊन झालेली आहे. 700 रुपये पेमेंट केलेलं आहे दोघांचं आम्ही. तर आता फोटोशूट काढायला कोणी नाही. आता परत बसमध्ये जायला लागेल आपल्याला, भिजलेला तसा. 10-15 मिनटं, अर्धा तास इथं फिरलो असेल आपण जवळपास. आता परत बसमध्ये जाऊ. इथं मजा करून झालेली, आपण बसमध्ये चाललो आहे आणि दुसऱ्या बीचवर वाटतं जायचं आहे. दुसऱ्या बीचवरती वाटतं पाणी चांगलं आहे, तिथे मस्तपैकी राईड घेऊ 2-3. मेरे गोला खायला थांबले. गोला खातो का? ये गोला बनवा ना गोला. आपण इथं पोहोचायला आलो. इथं ओढ असेल बघा. उतरले आम्ही मच्छी विकायला बसले. ते मच्छी घ्यायला आले. रुद्र रुमाल पडला बघ तुझा. सो गाईज आता आम्ही काशीच्या बीचवर चालले. इथं बघता मनोज ब्रिजचं काम चालू आहे. इथं मी कन्स्ट्रक्शन घेतलेला खूप वर्षापूर्वी, आता अर्ध झालेलं आहे. हा
खाशिंग ब्रिज. चला चल गाडीवाला रोनित बिअर प्यायला चालले त्या बाटल्या अख्खा त्यांच्या वाटते बाटल्या आहेत ना रे हा म्हणून थर्माचे पुरे गेले निर्भय ब्लॉग बघितला ना शिवाय घालतील. ही चिरा वाटला रे मला. चलते ना आपलं बी सामान आहे. अच्छा आपला काय ब्रिजर आणायला लागत होतं. मस्त वाटतं राहत. आपण आता इथे बीचवर पोहोचलेलो आहोत. तर आता एन्जॉयमेंट करू मस्त. काही पण नको लिहू रे. काय भारी लाट आले. बावा अरे मी इंटर मोबाईल वर बोलो. दिवा मागची कवरी मोठी लाट आली. निर्भय याला बिचारा पोरांवर लक्ष द्यायला ठेवले आम्हाला दोघांना. एक कवरी मोठी लाट आली बघ. डायरेक्ट लाट ये अजून ये वेवपूल मध्ये आल्या. आता बघ कवरी मोठी आले. फोटोशूट झालेला आहे. लाटा इथं बघू शकता कवरे मोठे आले. त्यांची आई बसलेली आहे ना नाना आहे लक्ष द्यायला आमच्यावर. मग खारट लागले पाणी दमल बी लागले. आता मोबाईल देऊया आणि आपण जाऊया मजा करायला परत. आता वाट लागेल मोबाईलची. त्यांचा फुटबॉल चालू आहे. आणि आपण चाललेलो आहे आता यांच्या जवळ नानी त्यांच्या जवळ. काय एन्जॉयमेंट करताय. व व व व व इथं फोटोशूट चालले नानीचा आणि ताईचा. आणि इथं मॅडम लोक समुद्रात आल्यात. या बा मजा यांची. सांगू शकत नाही तुम्ही. इथं या जाम मजा पण आहे. लाटा पण पकडतात पाणी पण यांना जाम मजा आली का. तुम्ही कधी ना कधी या तिथं या म्हणजे या. नानी या ना. त्यावेळी येत नाही. आता आपण फुटबॉल खेळायला जाऊया यांच्यासोबत निर्भय यांच्यासोबत. कसा काय आपण म्हणू ते. ती बघ एवढी मोठी लाट आली.
काढलंय रोनी. शूट करून थकलेलं आणि पाण्याने बी जाम खारा पण गेले तोंडान आणि प्लस खूप थकलोय, पायाला वाजवीत मारायला लागले. आता आपण जाऊया जरा नाना संजीत बसू ना, बघूया पुढचा प्लॅन काय आहे, नाश्ता करायचं जेवायचं वगैरे ते बघूया. आता नाना आवाज देतो सगळ्यांना, सगळी येतील बाहेर. आता आवाज येतो आपलं पाहून झालेलं आणि आपण नेक्स्ट स्पॉटला जाऊ. आता दुसऱ्या स्पॉटला पोहोचू. आता माझा मोबाईल पका भिजले मुलं, डायरेक्ट दुसऱ्या स्पॉटला पोहोचल्यावरतीच व्हिडिओ काढेन मी, बसमध्ये वगैरे नाही काढणार. पण अहमदाबादसाठी थांबलेलो आता, इथून निघूया नेक्स्ट स्पॉटला. मार्केटमध्ये जाऊया आपण. आता मोबाईलची चार्जिंग राहिली तर व्हिडिओ काढून मी आता आजचा एवढाच व्लॉग राहील. आता आपण कोकणकरांची मच्छ्या बघायला चालले, मच्छ्या घ्यायला. गाईस आम्ही आंघोळ बिंगोल करून कपडे बिपडे चेंज करून आलेलो आहे मच्छी मार्केटमध्ये, म्हणजे कोकणकरांचा मच्छी बाजार. तर माझा ब्लॉग आजचा कसा होणार आहे किंवा कसा झाले ते माहीत नाही, कारण की चार्जिंग पण होती मोबाईलमध्ये आणि मोबाईल विसल्यामुळे कॅमेऱ्यावरती सगळा ब्लर येत होता. तर आपण बघूया आता काय आहे इथं मच्छी. अडीचशे रुपये 220 ला दिला घ्या. हे हो ते मिक्स आहे, मिक्स आहे. खाडा आहे एखादा, खाडवा आहे. खाडवा काय खात ना आपण, खाडवा खाता. 220 ग्राम ते कोकणांच्या पाट्या. मंदिर इथला इथल्या घरांमध्ये आपण बघू शकतो, इथं पागा ठेवलेला आहे मासा पकडाचा. आणि इथं लाईन नुसती नारळीचीच झाडा दिवसांग. गौरी बारीक बोलते. मध्ये 450 द्या. 450 अशी ना पापलेटचं बोला. खेकडे बघतो. ओ भाऊ खेकडे ना. अडीचशे घ्या मावशी. 100 हे उचलू का अभिचे 80 बोलले आपण 70 ना. पर्प घेऊन चाललेले परत बसमध्ये बसायला. पोरी कवड्या भारी होत्या. चला आपण जाऊया आता बसमध्ये. थर्मसमध्ये या टाकून झालेलं आहे बर्फ आणि इथं बघताव समुद्र, माशामारीच्या होऱ्या बिऱ्या ना, पागा बिगा झुलताना माणसा. फ्रीज. आता आपली होडीमध्ये गाडी बस चढवणार आहे. आपण बघूया इथं. गाडीचे लोडिंगसाठी लाईन बघता आपण.
समुद्रात पोचल्या आपण इकडं घाटान. तर गाडीची लोडिंग चालू झालेली आहे होडीमध्ये. आपण आता वरती जाऊया. हा केबिन आहे त्यांचं इंजिन. आता वरती जाऊया. आपली पाहुणी मंडळी बसते इकडे. हा चालेल. ती आपली आली. कदम कदम आपली आहे. तर आता आपली होडी निघलेली इकडून. आता दुसऱ्या साईडला आपण तडीपाळ करतो इकडून आणि दुसऱ्या साईडला वस्तीला राहणार आहे. आज नदीतून चालल्या. आता कशी रे फ्लॅट चालू होली. व्हिडिओ आहे ना. चालू गेली. दुसरी ट्रॅव्हलिंग ब्रश आम्ही आले तिथे चालले. आपल्या इथं गाड्या अनलोडिंग झालेल्या आहेत. आता आपण जाऊया हॉटेलवर आपल्या. इथून खाली उतरू आता. ब्लॉगिंग सुरू आहे माझी. हॅलो कशाला बोल ना. तुझी आठवण असेल तर बघ भाऊ. कोणी बघ ना मला सांग ना आता. गाईस आज वस्तीचा प्लॅन आपला झालेला आहे इकडे. अजून जेवण बिवण बनवायचं बाकी आहे इकडे. गाईस झोप आता आले. जाम झोप आली. जेवायची इच्छा नाही. झोपाची तयारी बघता आपली. काय नाही बेडरूम बघतो. मी एक्झिट करीन. आराम तर तिथे माझं एक बॅगे उतरवता. जेवण बनवायची तयारी चालू आहे आता. बरोबर सांगता गॅस कमी करा. इथे जेवण शिजलेलं आहे आपलं आता. मी करता का तुम्ही करता? आपण त्याला जेवायला बसू त्याला. जेवतो ना सगळं संपवशील ना. एनी प्रॉब्लेम फॉर यू? ओके. तिथं आपलं आता जेवण झालेलं आहे. सो मी माझ्या ब्लॉगचं इथे एंड करतो. सो बाय बाय गुड नाईट.